चला तर मंडईत आज करूयात चटपटीत लिंबाचं लोणचं. तर चला बघूयात चटपटीत लिंबाच्या लोणच्याची रेसिपी. इथे मी छान फ्रेश लिंब घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, धुतल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेले आहेत. असं केल्याने बुरशी नाही लागत, छान लोणचं टिकतासुद्धा आपलं. आणि एका लिंबाच्या 8 फोडी करून घ्यायच्या आहेत. अशाच प्रकारे सर्व लिंबाचे मी फोडी करून घेतलेले आहेत. आणि छान भाजलेलं मीठ टाकलेलं आहेत. म्हणजे मिठासुद्धा पाण्याचा अंश राहते, म्हणून थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे. 1 चम्मच हळद टाकायची, छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर काचेच्या भरणी स्वच्छ करून घ्यायची. काचेच्या भरणीमध्ये भरून घ्यायचं आहे आणि 8 दिवस उन्हामध्ये मुरण्यासाठी ठेवायचं आहे. आता करूयात मसाले. 2 चम्मच मोहरी, 2 चम्मच सोप, 2 चम्मच जिरं, अर्धा चम्मच मेथी, 3 ते 4 लवंग भाजून घ्यायचं आहे. थंड झाल्यावर बारीक करून घ्यायचं आहे. आता मुरण्यासाठी ठेवलेल्या होत्या फोडी त्या काढून घ्यायच्या आहेत एका भांड्यामध्ये. याच्यामध्ये टाकायचं 1 वाटी लाल तिखट, 1 वाटी मीठ, 30 लिंब घेतलेले आहे तर अर्धा किलो साखर टाकायची, 1 वाटी लिंबाचा रस, छान मिक्स करून घ्यायचं. आता आपलं लोणचं ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. याला काचेच्या भरणीमध्ये भरून घ्यायचं आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, मस्त राहा, खात राहा.